शिवसेनेचे नेते वसंत मोरे यांनी मंत्री भरत शेठ गोगावले यांच्यावरती काय आरोप केले आणि त्याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी मंत्री भरत गोगावले जोडले गेलेले आहेत। सर, काय सांगाल? तुम्ही रश्मी ठाकरेंवरती काही आरोप केले आणि त्यानंतर लगेचच तुमच्यावरती टीका झाली। वसंत मोरे यांनी तुमच्यावरती गंभीर आरोप केलेला आहे की 1 नोव्हेंबरला तुमच्या घरी अघोरी पूजा झाली आणि 20 तारखेला निवडणुका होत्या, त्यासाठी भरत गोगावले यांनी अघोरी पूजा वगैरे केली होती, असा आरोप थेट तुमच्यावरती करण्यात येतोय। हे आगोरी बिगोरी आम्ही काही करत नाही आणि आम्हाला काही माहिती नाही। आम्ही हिंदुत्व मानणारी लोक आहोत। हे कट करना फोन। आणि त्या हिंदुत्वाच्या माध्यमातून जे काही देवपूजा केल्या जातात ते आम्ही करत असतो। आम्ही बगलामुखी मातेच्या तिकडं गेलो होतो आणि म्हणजे बगलामुखी मातेच्या इथं जे काही होम हवन होतं ते सोपं आणि सरळ होम हवन असतं, त्यामध्ये असं काय हे नसतं। आणि जे काय तुमच्या मन्नत आहे, मागणी आहे, ती त्या देवीजवळ आपण कोणी असलं तरी मागतो। जे काय देवळात जातात ते नमस्कार केल्याशिवाय तर बाहेर येत नाहीत आणि त्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी जाऊन जे काय होम हवन केला त्याला जर त्या अघोरी विद्या समजत असतील तर मला वाटतं त्याच्या एवढ्या हुशार माणूस कोण मला वाटत नाही। पण असो, आता भरत शेठवरती काही टीका टिप्पणी करायची झाली तर काहीतरी शोधावं लागतं आणि म्हणून त्याने आत्ता हे शोधून काढलं असेल। जर त्यावेळेला नोव्हेंबर महिन्यामध्ये जर आम्ही हे जर केलेलं होतं तर त्याच्यानंतर एवढे महिने गप्प का बसला आमचा वसंत मोरे? म्हणून आमची त्यांना विनंती आहे, जर तुम्हाला काय अजून काय पाहिजे असेल, हवं असेल, नाहीतर लोकांनी आमदारकीच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिलं आहे वसंत मोरे काय चीज आहे, ती जनतेने दाखवलं आहे। तेव्हा वसंत मोरेंनी जे काय आहे ते नीट व्यवस्थित लक्ष देऊन पाहावं काय नक्की आहे। ज्याला कोणाला काय अघोरी पूजा करायची किंवा काय, तो असे व्हिडिओ क्लिप काढतो का किंवा तो व्हिडिओ क्लिप करून कोणाकडे पाठवतो का? आमचा सरळ समोर आणि स्वच्छ कारभार आहे, लक्षात आलं का? आता ह्या जर अघोरी पूजा केल्या असतात तर मग मला पालकमंत्रीपासून का थांबावं लागलं असतं एवढे दिवस? मग आम्ही त्याच्या माध्यमातून काहीतरी घडवलं असतं ना। पण आमच्या ते ध्यानी पण नाही आणि मनी पण नाही। आम्ही पंढरपूरला जाणारे मंडळी आहोत, आम्ही आळंदीला जाणारी मंडळी आहोत, आम्ही शिर्डीला जाणारी मंडळी आहोत, आम्ही महालक्ष्मी, तुळजाभवानी, सिद्धिविनायक ह्या आम्ही मंदिरामध्ये जाऊन नमस्कार करून येत असतो। जे काय आमच्या मनामध्ये मागणं आहे ते मागत असतो। परंतु हे अघोऱ्या करून जर झालं असतं तर कित्येक जण अशा अघोऱ्या पूजाने काय काय कमवून घेतलं असतं। परंतु वसंत मोरेंना कधीतरी भेटी आणते आम्ही सांगूया आणि त्यांना जर वाटलं तर त्यांना पण आम्ही तिकडं बगलामुखी मातेच्या इथं घेऊन जाऊ। ते असं म्हणतात की तो जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्यामध्ये खूप जोरजोरात ते आगीमध्ये काहीतरी वगैरे टाकतात, त्यामुळे ती ज्याप्रमाणे भटजी जे काय ब्राह्मण लोक आहेत त्यांनी जी काय विधी केली त्या विधीच्या अनुषंगाने जे काय होम हवनमध्ये जे काय भात, तांदूळ, गहू ते जे काय टाकायचं असतं ते टाकत होतो। ह्याच्या पलीकडे दुसरं काही नाही। काही दगड, धोंडे, विटा असं काय आम्ही टाकत नव्हतो। तर आम्ही जे काय होम हवनला ज्या देवाला प्रसन्न करावं लागतं ते टाकायचं आहे, ह्याच्या पलीकडं काय? वसंत मोरेंना काय संदेश द्याल मग आता? कारण वसंत मोरेंना जर त्यांना कुठं काय कमतरता वाटत असेल आणि त्यांना जर कुठलं काय पाहिजे तर मी त्यांना बगलामुखी मातेच्या इथं घेऊन जाऊ शकतो की तिथं पण त्यांचा होम हवन करून त्यांची काय इच्छा असेल तर पूर्ण करू शकतो आपण। शेवटचा एक महत्त्वाचा प्रश्न, पुन्हा एकदा पालकमंत्री पदासाठी तुमच्या नावाची चर्चा रंगलेली आहे, कुठेतरी तुमची प्रार्थना फळाला आली असं वाटतं? आता प्रार्थना फळाला येणं हे आता आमचे जे 3 नेते मंडळी आहेत, देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे आणि अजितदादा, ह्या तिघांकडे सोपवलेलं आहे आणि 3 जण योग्य निर्णय करतील असं आम्हाला वाटतंय आणि आम्ही त्या तयारीमध्ये आहोत वाट बघण्याच्या। खूप खूप धन्यवाद सर साम टीव्हीशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामॅन नितीन बोधरेंसह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब